लहानपणापासून संघर्ष काय असते हे माहित नाही. ते स्वतःच्या पायावर कधी उभा राहू शकत नाहीत किंवा ते यशाचं शिखर गाठू शकत नाही. तो गरुड स्वतःची शिकार स्वतः करतो. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्या गरुडामध्ये असते. एखादी शिकार करण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते याची जाणीव त्या गरुडाला असते. म्हणून त्याच्या पंखामध्ये बळ असते. म्हणून ते आकाशामध्ये उडू शकतो, उंच भरारी घेऊ शकतो. एका बाजूला पोल्ट्रीचा कोंबडा आहे. ते पोल्ट्रीचा कोंबडा, त्या पोल्ट्रीच्या कोंबड्याला सुद्धा पंख आहेत, गरुडाला सुद्धा पंख आहेत, पण तो पोल्ट्रीचा कोंबडा कधी उडू शकत नाही. कारण त्या पोल्ट्रीच्या कोंबड्याला लहानपणापासून आयतं मिळालेलं आहे. ते खाद्य मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, किती कष्ट करावे लागतात याची जाणीव त्या पोल्ट्रीच्या कोंबड्याला नसते. म्हणून आयुष्यामध्ये तो पोल्ट्रीचा कोंबडा कधीही उडू शकत नाही किंवा स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नाही. ज्यावेळेस ढग गडगडायला लागतात, विजा चमकायला लागतात, त्यावेळेस तो पोल्ट्रीचा कोंबडा त्या खुरोड्यामध्ये कुठेतरी लपून बसलेला असतोय. पण त्याच टायमाला गरुड आकाशामध्ये उंच भरारी घेत असतो. लहानपणापासून सर्व काही आयतं मिळतंय. ते मोठं झाल्यानंतर स्वतःच्या पायावर कधी उभा राहू शकत नाही. कारण त्याला सर्व आयतं मिळालेलं असतंय. त्याला 9वी 10वीला गेलं की मोबाईल मिळालेला असतंय. कॉलेजला गेलं की त्याला 1-1.5 लाख रुपयाची मोटरसायकल मिळालेली असते. लहानपणापासून संघर्ष काय असतं हे माहित नाही. ते स्वतःच्या पायावर कधी उभा राहू शकत नाहीत किंवा ते यशाचं शिखर गाठू शकत नाही. त्या गरीबाच्या लेकराला 100 रुपयाची काय किंमत असते, 100 रुपये कमवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्या गरीबाच्या लेकराला जाणीव असते. पण एका बाजूला श्रीमंताचं लेकरू असते. त्यावेळेस तो रोज 100-200 रुपयाचे पेट्रोल टाकून त्या गाडीमध्ये तो फिरतो. त्यावेळेस त्याला त्याची किंमत त्याला माहित नसते की हे 100 रुपये आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते. ज्यावेळेस गरीबाचं लेकरू 12वीला जाते, ज्यावेळेस उच्च शिक्षण घेत आहे, त्यावेळेस तो घरी ज्यावेळेस पैसे मागतो त्याच्या वडील त्याला म्हणतात की बाळा आपल्याजवळ आपली परिस्थिती नाही पैसे खर्च करण्याची. म्हणून तो स्वतः काम करतो, मेहनत करतो आणि शिक्षण घेतो. शिक्षण घेऊन तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. पण एका बाजूला जे श्रीमंताचं लेकरू असते ते आयुष्यामध्ये कधी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. कारण त्याला त्या पैशाची किंमत कधी माहित नसती. त्याला आयतं बसून खायची सवय लागलेली असते. म्हणून ते स्वतःच्या पायावरती आयुष्यामध्ये कधी उभा राहू शकत नाही. म्हणून आपल्याला ठरवायचंय की आपल्याला आपलं लेकरू पोल्ट्रीचं कोंबडं बनवायचंय की गरुड बनवायचंय.